खरं तर हे व्यासपीठ त्यासाठी नाही आहे, पण दादांची आठवण येते म्हणून बोलतो. 2024मध्ये अजितदादा या प्रदर्शनाला आले होते आणि मला अजूनसुद्धा आठवते या प्रदर्शनाला यायच्या आधी ते एका कार्यक्रमात होते आणि मी तिथं त्यांना घ्यायला गेलो होतो. प्रदर्शनाला येताना मी गाडीत त्यांच्याशी बोलत होतो आणि मी त्यांना सांगितलं की दादा, मला आपल्याला हे संपूर्ण प्रदर्शन स्वतः फिरवून दाखवायचं आहे, तर तुम्ही वेळ काढून या. तर दादा इथं आले, त्यांनी लोकांसमोर भाषण दिलं, परंतु गडबडीत ते निघून गेले. आणि निघताना मी परत त्यांच्यावर गाडीतून गेलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की यावर्षी जरी संधी मिळाली नाही तरी जेव्हा परत येईन तेव्हा नक्की हे प्रदर्शन बघीन. हे सांगतोय मी एवढ्यासाठीच की आज खरंच मनापासून अजितदादांची फार आठवण येते. आणि त्याचबरोबर शेती या विषयामध्ये त्यांचा खूप मोठा अभ्यास होता. खूप शेतकऱ्यांना त्यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात मदतसुद्धा केली. आणि आज एक संदेश त्यांना द्यायला आवडेल की जसं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं, त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आज सन्माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब हे करतात. आणि आम्ही सर्वजण भविष्यात शेती आणि शेतकरी यांचा विकास व्हावा यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया.